मी सोलापूर शहरातील किडवाई चौक अर्थातच जेलरोडपासून ते पुढं बालाजी मंदिरकडे जाणाऱ्या रस्त्यावर उभा आहे। या ठिकाणचा रस्ता काही महिन्यांपूर्वी तयार करण्यात आलेला होता। 15 ते 20 वर्षांच्या प्रदीर्घ अशा खड्ड्यामय रस्त्यातून लोकांनी मार्ग काढल्यानंतर अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर या ठिकाणचा रस्ता काही महिन्यांपूर्वी तयार करण्यात आला। परंतु रस्ता तयार केल्यावर अवघ्या 8 ते 10 दिवसातच निकृष्ट दर्जाचा रस्ता तयार झाल्यामुळे रस्ता उखडलेला आहे आणि त्या ठिकाणी अनेक खड्डे पडलेले आहेत। नागरिकांचं म्हणणं असं आहे की 10-15 वर्ष आम्ही खड्ड्यातून मार्ग काढला होता, रस्ता तयार होताना आम्हाला आनंद झाला, परंतु तो आनंद अवघ्या 8 ते 10 दिवसच आमच्या मनात टिकला आहे। आता पुन्हा आम्हाला दुःख सोसावं लागत आहे। धुळीचं प्रमाण वाढलेलं आहे, रस्त्यावर खड्डे वाढलेले आहेत, त्यामुळं आणखी किती वर्ष असंच खड्ड्यामय रस्त्यातून आम्हाला मार्ग काढावा लागतोय, अशी या ठिकाणची नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया आहे। या ठिकाणचे काही स्थानिक नागरिक आणि रहिवासी तसेच व्यावसायिक दुकानदार आहेत, त्यांच्याशी आपण जाणून घेऊया नेमकं त्यांची काय प्रतिक्रिया आहे या रस्त्याच्या बाबतीत। काय सांगाल या रस्त्याच्या बाबत? सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 14 गेल्या 7 ते 8 वर्षापासून माझा इथं टू व्हीलर खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे। गेल्या 7 ते 8 वर्षात इथं रोडला रोड नव्हता। गेल्या 6 महिन्याखाली हा रोड झाला, तर त्यावेळी देखील आपण ठेकेदाराला सांगितलं होतं की हा रोड उत्कृष्ट दर्जाचा नाही आहे, तर खाली उकरून तुम्ही रोड डिप्रेशन बनवून भर घालून रोड बनवा म्हणताना ते नाही म्हणले, अशीच मंजुरी आहे, 20 वर्ष रोडला काय होत नाही असं त्यांचं म्हणणं होतं। तर ही रोड तुम्ही आता दाखवा नागरिकांना, सुजाण नागरिकांना दाखवा की या रोडमध्ये काय मटेरियल मिक्स केलेत आणि कसं काम केलेलं आहे की 6 महिने झाले तर रोडला खड्डे पडलेले आणि पाऊस आलं ना की पूर्ण गटारचं पाणी देखील दुकानासमोर येऊन उभारतो। हे जे दक्षता महापालिकेने घ्यावं असं वाटतंय की सार्वजनिक बांधकाम विभागचे अधिकारी व ठेकेदार रोडचे हे दोघांची मिळी बघत असून नागरिकाची फसवणूक होत आहे। सरळ माझा यांच्यावर आरोप आहे। नागरिकांची फसवणूक करून हा रस्ता तयार करण्यात आला असं नागरिकांचं म्हणजे तुमचंच म्हणणं आहे, काय सांगाल या रस्त्याच्या बाबतीत? साहेब बरोबर आहे, आम्ही 7 ते 8 वर्षापासून हा सहन केलेला आहे। रस्त्याच्या धुळीच्या साम्राज्यात आम्ही सहन केलो। 15 वर्षापूर्वी झालेल्या रस्त्यानंतर आता परत रस्ता झाला, असा आम्हाला आनंद झाला की आता रस्ता झाला आहे। आम्ही तो 1-2-4 वर्ष तर आम्हाला धूळ होणार नाही अशी आम्हाला खात्री होती। आता असा रस्ता गेला की आता धूळ परत आमच्या दुकानात, आमच्या तोंडात सगळ्यात आता आम्हाला इतका त्रास व्हायला लागला आहे की परत धुळीचं साम्राज्य झालं आहे। ज्यावेळी आम्ही रस्ता करताना ठेकेदाराला अडवलं तर त्यावेळेस गणपतीचा परेड होता। गणपतीचा परेड असल्याकारणाने मग आम्हाला ते उपायुक्त मॅडमचा आदेश आहे असाच रस्ता करा म्हणून, आम्ही असाच रस्ता करणार, नाहीतर तुमच्यावर 353चे गुन्हे दाखल करणार आडवा येणाऱ्याला। मी स्वतः साहेब मी सांगतो JCBच्या खाली आडवा झोपणार होतो, पण त्या लोकांनी त्यांनी आम्हाला असं दम दिल्यानंतर मी 353 दाखल करतो म्हटल्यानंतर प्रत्येक माणूस घाबरला इथला। रफिक बिजापुरे म्हणून साहेब आहेत, त्यांनीसुद्धा नागरिक आहेत, त्यांनीसुद्धा 2-3 वेळा तक्रार केली हे या बाबतीत। लोकमतच्या ह्याच्यावर सुद्धा हे आलेलं आहे, लोकमत निकृष्ट दर्जाचं झालं आहे म्हणून लोकमतच्या पेपरमध्ये सुद्धा आलेलं आहे। इतकं सांगून सुद्धा ते रस्ता तसंच होता। या महापालिकेच्या नगर अभियंताचं आणि ठेकेदाराचं काहीतरी यात साठलोटा आहे असं वाटतं आहे। नक्कीच एकंदरीत चोर सो चोर ऊपर से शिरजोर अशी जे हिंदीत एक म्हण आहे, तसाच प्रकार सध्या सोलापुरातल्या या रस्त्यावरती झाला आहे का काय असं सध्या इथल्या नागरिकांच्या म्हणण्यानुसार वाटतं आहे। कारण चोरी करायचं आणि उलट शिरजोरी करायचं असा प्रकार झालेला आहे। 353चा म्हणजे सरकारी कामात अडथळा निर्माण करण्याचा, गुन्हा दाखल करण्याचा थेट म्हणजे भीती दाखवून निकृष्ट दर्जाचं काम इथं झाल्याचं एकंदरीत आमच्याही निदर्शनास येत आहे। लोकप्रधानच्या माध्यमातून आम्ही अशाच पद्धतीने बोगस कामे सोलापूर शहरात कुठे कुठे झालेत त्याचा उलगडा करणारच आहोत आणि अशा ठेकेदार आणि किंवा जे अधिकारी असतात किंवा झोन इंजिनियर असतात, अभियंता असतात, उपअभियंता असतात, त्यांची कुठं ना कुठं मलिदा लाटण्याची जे परंपरा आहे, त्या मलिदा लाटण्याच्या या ठेकेदाराच्या आणि इंजिनियरच्या वृत्तीमुळंच लोकांना नाहक रस्ते खराब मिळत आहेत आणि परिणामी त्यांना धुळीच्या आणि श्वसनाच्या विकारांनी आजाराला, कॅन्सरसारख्या रोगाला सामोरे जावं लागत आहे। कॅमेरा पर्सन अब्दुलसह इम्रान सगरी, लोकप्रधान न्यूज, सोलापूर।